तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये, सूरज राणे या ब्लॉगमध्ये। तर आज सुट्टी घेतली आणि आज सोमवार सुट्टी घेतली आणि आज जरा आलं म्हटलं फिरून येऊया। आता आलो इथे कोलवा बीच बघू शकता तुम्ही। तर इथे जरा आता फिरणार, आंघोळ वगैरे काय करणार नाही, जरा फिरणार आणि जाणार इथून थोड्या वेळाने। आता एवढ्या गर्दी वगैरे नाही, आम्ही नॉर्मल असं फिरायला आलो आहे। हा एक बाजूच्या गॅरेजमधला आणि मी दोघं परवाच्या दिवशी पाऊस पडून गेला इथे। 2 दिवस एकदम वातावरण एकदम मळबटीचं, अजून पाऊस पडणार आहे वाटतं। तर व्ह्यू तुम्हाला कसं दिसतंय बघा। मी पण गॉगल वगैरे टाकला आहे, ऊन आहे भरपूर आणि गरम पण होते, पण 100 ठिकाणी काही गरम होत नाही। आंघोळ करायची इच्छा भरपूर आहे, पण आता नाही, संध्याकाळी बघू। आता अजून जायचं आहे आपल्याला वास्कोला वगैरे जायचं आहे मार्केटमध्ये। सो तिकडे जाऊन आल्याच्यानंतर जर संध्याकाळी वेळ झाला तर मग प्लॅनिंग कॅन्सल आंघोळीचं, आणि जर टायमात झालं सगळं तर ठीक आहे। ओके, तर तुम्ही ब्लॉग बघत राहा। जास्त मोठा ब्लॉग नाही बनवणार, थोडासा ब्लॉग बनवीन, तुम्हाला पण समजेल गोवा आणि गोवाचे बीच। ओके, एवढं असं फेमस बीच मला नाही वाटत आहे। इथे वगैरे साईडला तुम्हाला फॉरेनर वगैरे बघायला मिळतील, पण जास्त नाही। आता घरी गेले वाटतं, तसे पाऊस पडला ना, शेतीची वगैरे कामं असतात त्यांची ना फॉरेनरची, त्याच्यामुळे ते जास्त तुम्हाला बघायला भेटणार। आता पाऊस पडला असता त्यांच्याकडे भात पेरणी वगैरे असते ना, तर त्यांना कामं असतात। आपल्याला काय आंघोळ करायचं, झोपायचं, त्यांची कामं असतात त्यांची। झाले असतात त्यांची कापणी इतनी झाली की येतील ते इकडे परत। तर तुम्ही ब्लॉग बघत राहा, टेन्शन घेऊ नका। दिसतील फॉरेनर पण दिसतील, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही। तर ब्लॉग बघत राहा, अजून एक कुठला तरी बीच करू आणि नंतर जाऊ जेऊ। आता आम्ही आलो आहे माजुर्डा बीचला। ते माजुर्डा बीचला हेल्मेट काय काढायची इच्छा नाही माझ्याला, तर माजुर्डा बीचला आलं आहे। तर असं मोठं ऊन लागते म्हणून हेल्मेट, तर माजुर्डा बीचला आलं आहे। इथे तर परिस्थिती बीचेस कोणच नाही, एकदम ओसड पडली। सगळे पेरणी, भात पेरणी, आता काल पाऊस पडला ना, तिथे सगळं भात पेरणी वगैरे चालू, काहीच नाही, सब खाली खाली आहे। इथे एंट्रन्स, तिथून जायचं आतमध्ये, आपली वाळू घ्यायची आणि परत घेऊन बाहेर यायची। एक पानी का बॉटल लेंगे ना रे, इधर फोटो निकालेंगे। आई लव गोवा, इधर लव पीछे थे, इधर फोटो निकालेंगे। जायचं घरला, आता वास्कोला जायचं आहे। वास्कोवरून घरी काय ये यशस लेगा क्या? डांसिंग बटरफ्लाई तो तर आम्ही आलो आता वास्कोमध्ये मार्केटमध्ये। तर घेतलं, एक बॅग घेतली आणि त्याने कवर घेतला आणि और मैं क्या ले रे, और क्या लिया मैं? हाँ बैग और क्या? हाँ ग्लास लगाया, मोबाईल का ग्लास लगाया बरोबर, आणि मोबाईलला ग्लास टाकला, बस एवढंच। तर बस जास्त काही खरेदी नाही केली, तर इथे तुम्हाला सगळं भेटणार एकदम स्वस्त आणि मस्त। तर फक्त तुम्हाला एवढा ड्रेस पण भेटणार, पोरींची तुम्हाला ग्लास। ते पॅन्ट का? हा पॅन्ट नाही, तर सगळं भेटणार तुम्हाला, सगळे हाफ पॅन्ट हे ते। चप्पल तर काही विचारू नका, चप्पल वगैरे सगळं भेटणार। जास्त नाही, हा फिरून झाले, व्हिडिओ उशिरा चालू केली मी। तर आता जाणार बीचला
बीचला मस्त की आंघोळ करायची आणि तिथून मग घरी. तर हे ड्रेस वगैरे सगळं तुम्हाला स्वस्तामध्ये भेटणार. स्टार्टिंगला प्राईस हे खूप सांगतात, पण आपण रिजनेबल आपण कमी करून घ्यायची त्यांच्याकडून. जे सांगतात त्याच्यापेक्षा अर्धी किंमत टाकायची, मग ते बरोबर देतात. तर आता आम्ही चालले. गाडी किती रे आम्हाला किती लगा हां ठीक आहे. तर मित्रांनो आता आम्ही ना इकडे आलं थांबलो आहे एरोप्लेन बघायला. एवढं एरोप्लेन इथून एवढं जवळ दिसतं ना, दाखवतो तुम्हाला. आता त्यासमोर प्लेन येते आमच्यासमोर, तुम्ही पण बघा. मजा आहे मजा. आणि इथेच एअरपोर्ट आहे बरोबर. आता तर मित्रांनो आता आम्ही आलोय बरोबर 4 का 4:30 वाजले. आता आम्ही आले आंघोळीला. आता आम्ही करणार आंघोळी. मस्त एरिया बघा, एकदम शांत पाणी इकडे, एवढं वाहतं पाणी नाही आणि ते काय भीती वगैरे नाही जास्त. इथं आतमध्ये असं आहे असं म्हणजे डीप होत जातं असं आतमध्ये. एवढं खूप मोठे लाटा येतात, असा काही विषय नाही इकडे. इथे आंघोळ करायला एक नंबर ते भारी भारी. तर थोडं इकडे फक्त सामान गायब होण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत. अगर सामान हाँ इधर रख क्या हुआ? पानी का लहर क्या? अभी इधर रख इतना बड़ा लहर नहीं आएगा. समट के ले गया नहीं समट वो समट के ले गया तो मिलेगा, लेकिन कोई लड़का समट के ले गया तो नहीं मिलेगा. इधर रख इधर रख. बैग दिखना मांग रहा है तो काला बैग आगे रख, उसमें मोबाइल है. बस खत्म. नहीं ऊपर मत रख, हवा आएगा ना. तर आता आपण पूरा व्हिडिओ निकाल. आता आम्ही आंघोळ करणार आता इकडे जाऊन. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा पूर्ण ब्लॉग. तर ब्लॉग आता शेवटचं काय नाही, शेवटचं आता मी इकडे फक्त आंघोळ करणार आणि इथून जाणार घरी. ओके बाय. मित्रांनो आमची आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. तर हे बघा दृश्य या बीचचं, आणि हे फायटर एरोप्लेन दिसते का बा? दिसते फायटर प्लेन आहे. तर आता आम्ही जाणार घरी. आणि बीच आहे, आंघोळ करायला एकदम भारी आहे. एकदम स्विमिंग पूलसारखी फिलिंग येते आतमध्ये, कारण इथे पाणी जसं पुढे झालं तसं पर्पल आहे. आणि एक छातीवर पाणी झालं ना तरी इथेपर्यंत पूर्ण जसं छातीपर्यंत पाणी आहे. जास्त पाणी नाही आतमध्ये. काय छोट्या लाटा येत असतात. आणि लहान मुलांना वगैरे न्हायला एक नंबर आहे. सगळे इथे लहान मुलं वगैरेच आहेत जास्त करून. तर ह्या बीचचं नाव सध्या तर माहीत नाही, पण ह्या बीचवर मी खूप वेळा आलो आहे. बीच असं नाही, पण ती आंघोळ करायला वगैरे मस्त आहे जागा. तर मित्रांनो फिरून झालेला आहे आमचा. आता आम्ही चाललो आहे घरी. तर आज फिरण्याचा असं काय अचानकच ठरला. तर काल गॅरेज ओपन ठेवलं, तर म्हटलं आज जरा मूड जरा फ्रेश म्हणून, कारण दररोजच्या कामातून थोडा एक दिवस असं जावा म्हणून जरा फिरायचं म्हटलं. आणि बरोबरचा हा बरोबर आहे ना, त्याने पण म्हटलं इकडचं समुद्र आहे फक्त त्यांना ऐकूनच माहिती होतं. तो काय एवढं काय शॉपिंग वगैरे काय नाही केली. एक छोटीशी बॅग घेतली आणि मोबाईलला स्क्रीन लावून घेतली
आणि तेवढंच बस. आणि बीचवर थोडी संध्याकाळी आंघोळ केली, झालं आणि निघालं तेवढंच. आयुष्यात वेळ भेटला की थोडं थोडं असे छोटे छोटे मुंबईत एन्जॉय करून घ्यायचे. तो आता मी हा ब्लॉग इथेच थांबवतो. हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.